तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. टेक्निक टाकून घ्या. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर हा बघते वेळी सर्वात आधी तर आपण व्याख्या समजून घेऊ. डेफिनेशन काय म्हणते की डेफिनेशन अशी आहे की इन द युनिव्हर्स, समजा या युनिव्हर्स मध्ये हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. हे ऑब्जेक्ट्स काय करणार आहेत, एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहेत. आपण पाहिलेलीच आहे याच्या आधी ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्याख्या, ती जिथे यूज करायची आहे की इन युनिव्हर्स एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट ईच अदर विथ सम डेफिनाइट फोर्स. लिहून घेऊ. इन द युनिव्हर्स एव्हरी ऑब्जेक्ट attract each other with some किंवा with definite फोर्स. कसा आहे, डेफिनाइट आहे, फिक्स आहे, तो वाढणार नाही, कमी होणार नाही. मग या लॉ मध्ये काय म्हणतात की तो जो फोर्स आहे जो एकमेकांना अट्रॅक्ट करत आहे एका फिक्स व्हॅल्यूने, तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. टू द कोणाला, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. याचा अर्थ काय आहे सर की समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्ट्स अवेलेबल आहेत, फिजिकली तिथे प्रेझेंट आहेत. याचा अर्थ त्या दोन्ही ऑब्जेक्टचं काही ना काहीतरी मास असणार आहे. मग ह्या ऑब्जेक्टचं मास समजतो m म्हणून, या ऑब्जेक्टचं मास समजतो m. तर काय म्हणतो हा प्रश्न नियम की फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार. म्हणजे त्या दोन ऑब्जेक्टच्या मासेसचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. ते मल्टिप्लिकेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे फोर्सची. याचा अर्थ काय की त्या दोन ऑब्जेक्ट्स पैकी एकाचा जरी मास वाढला किंवा दुप्पट झाला तर त्याच्यावरती पडणारा फोर्स देखील काय होणार आहे, वाढणार आहे, दुप्पट होणार आहे. सोबतच that force is inversely proportional to the square of distance between. काय म्हणते की सोबतच हा जो फोर्स आहे हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कुणाशी, त्यांच्या दोघांमधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी. म्हणजे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असं असणार आहे दॅट फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये न्यूमरेटर मध्ये 1 आला आणि जी काही व्हॅल्यू असणार आहे ती डिनोमिनेटर मध्ये म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर. या प्रकारे आपण न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ आपण इथे यूज करू शकतो. काय म्हणताय परत एकदा बघा. इन द युनिव्हर्स एव्हरी ऑब्जेक्ट, इन द युनिव्हर्स कोणतेही दोन ऑब्जेक्ट आहेत ते एकमेकांना अट्रॅक्ट करत आहेत एका फिक्स व्हॅल्यूने, एका फिक्स फोर्सने. तोच फोर्स जो अट्रॅक्ट करत आहे ज्या युजाचा यूज करून, तो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. त्या दोन ऑब्जेक्टच्या मासेसची प्रोडक्ट. आणि तोच फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कसा, त्यांच्या दोघांमधील डिस्टन्सच्या स्क्वेअर्स. मग या दोन गोष्टींचा वापर करून आपल्याला इथं काय करायचं आहे, एक मॅथमॅटिकल प्रॉब्लेम म्हणजे एक इक्वेशन तयार करायचं आहे. ते पुढे बघून घ्यायचं सुरुवात. एक्सप्रेशन काय तयार होणार आहे ते बघू. म्हणजे जे फोर्सचा आपल्याला नवीन फॉर्म्युला मिळणार आहे. तर बघा, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल होता m1 m2 शी. सोबत फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल होता डिस्टन्सच्या स्क्वेअरशी. मग मी याला असं लिहू शकतो का की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 into इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण 9वी पर्यंत सोडवलेले आहेत. मग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवाइड बाय डिस्टन्स स्क्वेअर. अशा प्रकारे मी लिहू शकतो. परंतु इथं जे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आलेलं आहे ते मला इथं गरजेचं नाही. मग काय करावं लागेल, त्याला उडवण्यासाठी मला कोणाला तरी कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यावी लागेल. मग कॉन्स्टंट व्हॅल्यू घेऊया प्रोपोर्शनॅलिटीच्या ठिकाणी इज इक्वल टू चिन्ह प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून g चा यूज करणार आहोत आपण. g m1 m2 डिवाइड बाय डिस्टन्स स्क्वेअर. वेळ आता ही g ची व्हॅल्यू काहीतरी असणार आहे, कॉन्स्टंट आहे म्हणजे काहीतरी व्हॅल्यू फिक्स असणार आहे. तर g कोण आहे इथं, g इज द युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटी. युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटी
ग्रॅव्हिटेशन. मग युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू आणि त्याचं काहीतरी याचा युनिट पण असणार आहे, ते आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. गणितांमध्ये आपल्याला त्याचा यूज करायचा आहे. तर याचा युनिट काय आहे बघून घ्या. याचा युनिट ऑफ जी न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी. तुम्हाला बुक मध्ये असं दिलेलं आहे न्यूटन मीटर स्क्वेअर केजी चा मायनस. ओके, याला असं पाठ करण्यापेक्षा असं पाठ करायला सोपं जाईल. ओके, मग सोबतच व्हॅल्यू ऑफ जी पण आहे, जी की कन्फर्म राहणार आहे. ती कुठेही जावा युनिव्हर्स मध्ये तिची व्हॅल्यू चेंज होणार नाही. तर काय व्हॅल्यू आहे त्याची 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. काही अडचण? तर हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करून घ्यायचा आहे. फॉर्म्युला मध्ये काय आहे, F म्हणजेच फोर्स आहे जो त्या दोन ऑब्जेक्टच्या आतमध्ये आहे, जे दोघं एकमेकांवरती काहीतरी कॉन्स्टंट फोर्स टाकत आहेत तो. सोबतच जी काय आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, सोबतच M1 त्या दोन ऑब्जेक्ट पैकी एकाचा मास, त्या दोन ऑब्जेक्ट पैकी एकाचा मास M2 त्या दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास आणि डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे त्यांच्या दोघांमधील अंतराचा वर्ग. याचा वापर करून आपण काय केलेला आहे, हा फोर्सचा फॉर्म्युला काढलेला आहे. याचा वापर आपल्याला